हवामान बदललं की सर्दी, खोकला, अंगदुखी लगेच सुरू होते ना. मग गोळ्या नको, बाहेरचं सिरप नको असं वाटायला लागतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी बनणारा आयुर्वेदिक काढा, ज्याचं नाव आहे कषाय, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हा काढा रोज सकाळी किंवा रात्री घेतला तर सर्दी, खोकला, घसा दुखणं यावर खूप उपयोगी ठरतो. तसेच करायलाही जास्त अवघड नाहीये आणि वेळही खूप कमी लागतो. चला तर मग रेसिपी पाहूया. साहित्य: अर्धा कप धणे, पाव कप जिरे, 2 चमचे बडीशेप, 10 ते 15 काळी मिरी, 5 ते 6 वेलदोडे, 5 ते 6 लवंगा, 1 इंच दालचिनी, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा हळद, चवीपुरता गूळ. एक कढई घेऊन हळद आणि सुंठ सोडून सगळी सामग्री मंद आचेवर 5 मिनिटं छान भाजून घ्यायची. फक्त सुगंध येईपर्यंत भाजायची. भाजलेली सामग्री थंड झाली की त्यामध्ये हळद आणि सुंठ घालायची. आणि मिक्सरला त्याची छान बारीक पूड करून घ्यायची. ही पूड हवाबंद डब्यात ठेवली ना की महिनाभर सहज टिकते. नंतर एका भांड्यात पाणी घ्यायचं कपभर आणि त्यात 1 चमचा काढा पावडर घालायची. चवीपुरता गूळ घालून 2 ते 3 मिनिट छान उकळायचं. अशा प्रकारे आपला कषाय तयार होतो. कधीही शरीर थकलेलं वाटलं, कधी आजाराची सुरुवात जाणवली तर 1 कप कषाय नक्की घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.